तुका म्हणे देवा मज निरवावे देवा. मग तुकोबरायांना सांगतात तुकोबरायांचे बंधू आहेत ते सांगतायत माझा भाऊ आहे ना तोच आहे, बाकी कोण नाही. तुझी सेवा जो करतोय अंतःकरणापासूनची सेवा जी करणारा भाऊ आहे तो भाऊ असा लागतो की ज्या वेळेला या मंदिरामध्ये मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्यात की ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र येतात. या मंदिरामध्ये एक विषय सांगतो की साधारण 14-15 वर्षाची गोष्ट असेल आणि त्यावेळेला आम्ही या मंदिरामध्ये काम करताना एक बीड या ठिकाणी बीड जिल्ह्यामधील उदगीर गावच्या बाजूला एक सावजीबाची वाडी म्हणून गाव आहे. त्या ठिकाणचा माझा मित्र झाला तो, परंतु त्या गावचा तो तिथला सरपंच आहे. आणि हे कसं घडलं तर त्याचा भाऊ त्यावेळेला देहू क्षेत्रामध्ये आला. घरी दोन्ही भावांचा वाद झाला. कुठं जायचं आळंदीला काय करमलेला देहूमध्ये आला. आणि जगत वन्य जगत तुकोबरायांचा वसंत पंचमी सप्ताह चालू होता आणि नकळत तो वाढण्याचं काम करायला लागला. म्हणला महाराज मी वाढू का? म्हटलं वाढा. पहिलं शिव वाढलं, दुसरं शिव वाढलं, चांगला काम करतोय माणूस. आमच्या मंदिरातल्या झाडाच्या फांद्या काढायच्या होत्या, वरती गेला स्वतः फांद्या काढल्या, सगळं केलं. दुसऱ्या दिवशी दररोज वाढायचं काम करायचा. आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये त्यांच्या गावचे काही लोक आहेत, त्या गावच्या माणसांनी त्याला पंक्तीमध्ये वाढताना पाहिलं. मग त्या भावाने त्या मित्राने त्याच्या गावाला फोन केला की तुमचा भाऊ देहूमध्ये मंदिरामध्ये अन्नप्रसाद वाढताना मी पाहिले. मग त्यांनी त्या ठिकाणी आमचे पालखी सोहळ्याचे जे पेपर येतात, जे आमचे हँडबिल असतात, त्यावरती नंबर मिळाला माझा. आणि त्यांनी मला फोन केला की महाराज माझा दगडू नावाचा भाऊ आहे आणि तो देहूमध्ये आहे, त्याचं नाव गायकवाड आहे. मी आहेत का? मी म्हटलं आहे का हो? मग ते म्हणले माझा भाऊ आहे, पण एक करा त्याला सांगू नका मी येतोय आणि मी आल्यानंतर मी आत्ता निघतोय, तुम्ही त्याला फक्त कृपया कुठं जाऊन देऊ नका. आम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही या, आल्यानंतर बोलूयात. ते रात्री तिकडून 11-11:30ला निघाले. देहूमध्ये 5-5:30ला पोचले. 5:30ला त्यांनी मला फोन केला की महाराज मी मंदिराच्या बाहेर आलो, आत येऊ का? त्यांना सांगितलं तुम्ही मंदिरात येऊ नका, तुम्हाला पाहिलं तर भाऊ निघून जाईल, तुमचा जो वाद झाला तो आपण इथं मिटू, तुम्ही या. मी मंदिरात गेलो. त्या दगडू गायकवाडांना बोलून घेतलं ऑफिसमध्ये, चहा सांगितला. चहा येतोपर्यंत त्यांनी फोन केला येऊ का? म्हणलं या. भावालाही कळलं नाही कोण कोणाला बोलवत आहेत. त्या गावचा जो सरपंच होता तो आला आणि दोघं भाऊ ह्या बाजूला आणि ह्या बाजूला एकमेकाकडे न पाहता बसलेले होते. एवढं प्रेम करणारा हा भाऊ दररोज शेती करायचा, भरपूर प्रेम करायचा आणि शेतीवाडी पाहता पाहता आपल्या भावाला सरपंच केला असा हा भाऊ. आणि हा ज्या वेळेला आला त्यावेळेला दोघंही भाऊ दोन्हीकडे तोक करून बघत होते आणि मी त्यांना समजून सांगत होतो. तुकोबरायांनी बुद्धी दिली आणि दोघं भावांना ज्या वेळेला आपल्या चुका कळल्या त्यावेळेला दोघं भाऊ एकमेकाच्या मिठीमध्ये 1 तासभर रडले. दोघांची दुःख एकमेकांना सांगितली, मन पवित्र केलं. 7:30-8 वाजले आणि त्या भावाला तो घरी घेऊन गेला. एवढं मोठं प्रेम ज्या वेळेला भावाचं असेल. तुकोबरा या अभंगात सांगतात तुका म्हणे भावा मज निरवावे देवा, आलो दान मागाया असं थोर करून या असं. तर मित्रांनो जीवनामध्ये जरी काही चढउतार झाल्या, आपल्या घरातला एखादा सखा भाऊ असेल, बहीण असेल, आपला जिवलग मित्र असेल, आपला एखादा सखा असेल, एखादा कुणी असा रागवला, एखाद्या न चुकीन त्याच्याकडनं काही घडलं तर त्याचा तो दोष नसतो. त्याला परत जावा, त्याला भेटा, त्याची माफी मागा, त्याच्या अंतःकरणातले भाव जाणून घ्या आणि तो का करतोय, हे का केलं पाहिजे. आपलाच भाऊ आहे, आपलाच मित्र आहे, ह्याला आपण कुठेतरी जवळ आणलं पाहिजे आणि याप्रमाणे त्याच्या जवळ जावा, एकमेकाची माफी मागा आणि परत आपल्या जीवनातला आनंद एकत्र करा आणि परत पुढचा पाऊल एकाच जोमाने चाला. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेची रावे, चित्त असू द्यावे समाधान.